नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। महाराणी सोयराबाईंनी सुवासिनींना आमंत्रणे दिलेले वाड्यावरचे श्रावणी शुक्रवाराचे हळदी कुंकू संपले. भरल्या ओटीने एक एक बाई महाराणीच्या महालाबाहेर पडली. त्यात ब्राह्मणवाडीतील इतर स्त्रियांबरोबर आलेली गोदावरीही होती. 7 महालासमोरील सदरी चोते ओलांडून त्या सर्व स्त्रिया पाण्याचे पाट फिरवलेल्या दर्शनी चौकात आल्या. आघाडी मनोऱ्याच्या 5व्या मजल्यावरून उन्ह सावटाच्या पालटत्या खेळात रंगलेला गंगासागर तलाव निरखण्यास संभाजीराजांचे कविमन रमले होते. मनोऱ्याच्या पैस हौद्यात चक्कर टाकताना त्यांना चौकातील स्त्रियांच्या घोळक्यात असलेल्या गोदावरीचे दर्शन झाले. त्यांची नजर चौकाने क्षणभर पकडूनच ठेवली. त्यांच्या रसिक मनाचा शांत गंगासागर डहुळला. लाटास लाटा उठल्या. नखशिखा ही कोण, कुठली, गडावर कशी? दुसऱ्याच क्षणी ते मनोऱ्याचे मळसूत्री जिने सरासर उतरू लागले. पायरी पायरी मागे पडू लागली. मजल्या गणिक मुजरे चढू लागले. 5वी मजले उतरून संभाजीराजे दर्शनी चौकात आले. तिथे कुणीच नव्हते. चारी बाजूंच्या वाडे महालांच्या दारांवरचे पहारेकरी मात्र त्यांना बघून भाल्याचे दंड पेलून ताट झाले. कुठनं तरी जनानी कलकलाट येत होता. समर्थांनी पाठवून दिलेल्या मारुतीच्या मूर्तीची महाराजांनी बाले किल्ल्यातच घुमटी बांधून प्रतिष्ठापना केली होती. साऱ्या स्त्रिया त्या घुमटीत गेल्या होत्या. संभाजीराजे चौकातील पाण्याच्या पाटात फिरणाऱ्या माशांचा खेळ बघत राहिले. एक एक स्त्री त्या घुमटी बाहेर पडू लागली. गोदावरी ही बाहेर आली. संभाजीराजांना तिच्याशी बोलायचे होते, काही विचारायचे होते. पण हे घडावे कसे? रिवाजी बसावे कसे? झटकन ते घुमटीच्या रोखाने पुढे झाले. त्यांना बघून साऱ्या स्त्रिया अदबीने घुमटीच्या एका बाजूला सरकत्या झाल्या. पायरीला हात स्पर्श देऊन संभाजीराजे मारुतीच्या घुमटीची पायरी चढले नि थांबले. मोती लगाला झोल देत त्यांनी मान वळवून गोदावरीवर नजर टाकली. साऱ्या स्त्रिया खालमानेने उभ्या होत्या. तुम्ही कोण? इथं कशा? संभाजीराजांनी गोदावरीला म्हणून सवाल केला. पाण्याची सर घेताना गाय खाली ठेवते तशी तिची मान खालीच होती. कुणीतरी तिला खूप रटीस दिली. भांबावलेल्या गोदावरीने मान उठवली. संभाजीराजांच्या पाणतेजी डोळ्यांना डोळे भिडताच आपली नजर तिने त्यांच्या पायांवर टाकली. भोसलाई खानदानी तोल न सोडता संभाजीराजांनी पुन्हा विचारले, तुम्ही कोण? इथं कशा? जी आम्ही सुरनिसांकडच्या गोदावरी इथं घरपणासाठी आलोत. धडधडत्या उराने गोदावरीने जाब देत त्यांचा मान राखला. चांदणवेल नखांपासून शिखापर्यंत थरथरली. हसून संभाजीराजे तसे समोरच्या घुमटीत शिरले. क्षणात दिसेनासे झाले. शुभ्र कबुतरांचा थवास थवा क्षणात डोळ्यांसमोरून गेला असे गोदावरीला वाटले. स्त्रियांचा घोळका दबके कुजबुजत बाले किल्ल्या बाहेर पडला. युवराजांनी फक्त गोदावरीचीच विचारणा कशी काय केली याचे आश्चर्य त्या खुले करीत होत्या. त्यांच्या बोलण्यात काहीही वावगे नव्हते. तरी सुद्धा शरमून गोदावरी मूकपणे साऱ्या जणींच्या मागून रेंगाळत चालली. नातीला ना घुमटीत शेंद्री हनुमान मूर्तीचे दर्शन घेणाऱ्या संभाजीराजांना कळले की झाला सर्व प्रकार आपल्या महालाच्या सफेलीत उभ्या राहिलेल्या महाराणी सोयराबाईंनी पाहिला असेल आणि शांतपणे आपल्या महालात शिरताना चिमटीतला पदरकाठ पुढे खेचीत त्या स्वतःशीच म्हणाल्या असतील, ही सुद्धा कर्तबगारी आहे तर तुमच्या युवराज साहेबांजवळ. आता सोयराबाईंनी मात्र विचित्र पावले टाकायला सुरुवात केली. त्यांच्या प्रत्येक पावलाबरोबर उभ्या राजघराण्याच्या भवितव्याची नक्षी कुणालाही उकलता येणार नाही अशी किचकट गुंतत चालली याची त्यांना कल्पनाही नव्हती. त्यांनी सणवार धर्मविधी यांची निमित्ते करून अण्णाजींच्या घरी गोदावरीला आमंत्रणे धाडायला सुरुवात केली. राजवाड्यावरची महाराणींची म्हणून ती परती सारणे गोदावरीला शक्य होईना. वाड्यावर येणाऱ्या गोदावरीच्या हालचालींवर सोयराबाईंच्या दासी व खाजगीचे चाकर डोळ्यात तेल घालून नजर ठेवू लागले. एक जनानी मनसुबा अंग धरू लागला. आपल्या सरळ खोप रांगड्या स्वभावाप्रमाणे संभाजीराजे गोदावरीशी प्रसंगाप्रसंगाने बोलत होते. त्यात आत बाहेर असे काहीच नव्हते. हत्तीने चालताना कुत्र्याच्या भुंकीकडे लक्ष देऊ नये हे जेवढे खरे असते तेवढेच त्याने आपल्या पायांखाली मुंग्यांचे वारूळ येणार नाही याचेही ध्यान ठेवणे जरुरीचे असते. नाहीतर चवताळलेली एखादी लाल मुंगी सोंडेचाच राजमार्ग करून कानाकडे सरकते. जीव घेणाऱ्या मर्मस्थानावर डंख देऊन जाते. पेचपाच गावी नसलेल्या संभाजीराजांच्या हे ध्यानी येत नव्हते. माणसाने उमदे असणे हे जेवढे मोलाचे आहे त्याहून सावध असणे हे अधिक मोलाचे आहे.
सोयराबाईंच्या रूपाने राजवाड्याच्या भिंतीस आता राजघराण्याची अब्रू गिळायला बसल्या. सूड ही भावनाच भयानक आहे. स्त्रीच्या मनी ठाण झालेला सूड हा तर अति भयानक असतो आणि राजस्त्रीच्या मनात दबा धरून राहिलेला सूड तर निर्णायकी विध्वंसकच असतो. सोयराबाईंच्या महालातून विषारी अफवांचा द्रव आस्ते आस्ते पाझरू लागला, गडभर पसरू लागला. त्याच्या पाटातून जरी पटका भवानीचा भंडारा शिवगंध वाहतीला लागणार होती. सर्वात महत्वाचे म्हणजे जिजाऊंनी असंख्यांचा घाम, रक्त आणि आपले अश्रू देऊन जोपासून वाढविलेले श्रींच्या राज्याचे गोमटे रोपटेच जाया होणार होते. रायगडावर काय चालले आहे याची काहीच कल्पना नसलेले अण्णाजी प्रांत फोंड्याहून निघून रायगडावर आले. फोंड्याचा पोट भक्कम करून दुबार बांधणीचे काम महाराजांनी त्यांना जोडून दिले होते. त्याचा तपशील अण्णाजींना महाराजांपुढे रुजू करायचा होता. अण्णाजी गडावर आले आणि त्यांना थोड्याच वेळात कळून चुकले की चौकी पहाऱ्याचे फडाच्या कारखान्यातले लोक आपणाला बघून एकमेकांच्या कानांशी पडतात, दबके कुसबुसतात, विचित्र नजरेने आपल्याकडे बघतात. तशातच ध्यानीमनी नसता त्यांना राणीसाहेब सोयराबाईंची वर्दी आली. मनात शंका कुशंकांचा न कळणाऱ्या भीतीचा कल्लोळ घेऊनच अण्णाजी सरकारस्वारीच्या महाली पेश आले. सुरनीस, तुमचा मुजरा घेताना आम्हा शर्मिंद वाटतं, पण आम्ही तरी काय करावं? आपल्याच दातांनी आपली जीभ नाही तोडता येत. मुजरा करणाऱ्या अण्णाजींची उत्सुकता आणि गोंधळ वाढेल एवढ्या शांतपणे सोयराबाई स्वतःकडे दोष घेत म्हणाल्या. नेहमी हातांच्या मुठीत असणारे उपरण्याचे शेव अण्णाजींच्या हातून नकळतच सुटले. आमचा काही कसूर असेल तर सरकारस्वारीनं आम्हाला सांगावा. आम्हाला काही कळेना झालं आहे. गडावरचे लोक आमच्याकडे विचित्र नजरेनं बघतायत. अण्णाजींच्यातील जातीवंत राजकारणी तेवढ्याच धीर गंभीरपणे बोलला. सुरनीस, तुम्ही चिऱ्यावर चिरा रचून फोंड्याचा कोट भक्कम करून आलात, पण त्यासाठी आम्ही आणि स्वारी तुम्हास काय बक्षिसी देणार? अपमान, मानहानी. तुम्ही कोट बांधलात, आमचा ढासळला आहे, पण तुम्ही घरचे आहात हे सारं समजून घेतलं पाहिजे. सोयराबाई सरळ काहीही न सांगता अण्णाजींना मोठेपण देत काठाकाठाने फिरल्या. क्षमा असावी, पण काय घडलं हे अद्याप आमच्या नीट ध्यानी आलं नाही. आम्ही पायीचे सेवक आहोत. जे असेल त्याची आज्ञा व्हावी. अण्णाजी पंत, आमचा होनच खोटा निघाला. जे ऐकून तुम्हाला दुःख होईल त्याहून या बाबीचीच आम्हाला अधिक शरम वाटते. तुम्ही मोठ्या मनी युवराजांना क्षमा केली पाहिजे. त्यांनी गुन्हा थोर केला आहे, तरी सुद्धा ते तुमचेच आहेत. तुमच्या घरी घरपणासाठी आलेल्या सवाशिणीवर, गोदावरीवर त्यांची नजर गेली. सारा गड या बाबीची चर्चा करतो आहे. क्षणभर सोयराबाई थांबल्या. त्यांनी अण्णाजींची प्रतिक्रिया हेरण्यासाठी त्यांच्यावर नजर टाकली. अण्णाजींच्या कपाळीचा गंधटिळा पेटती उदबत्ती टेकविल्यागत आक्रसून एकवट झाला होता. डोळे विस्फारले होते. उपरण्याचे शेव त्यांनी मुठीत गच्च पकडून ठेवले होते. सुरनीस, हे अकरीत तुमच्या कानी घालताना आम्हास कोणी यातना होत आहेत हे तुम्हाला कळलं असेल, तरीही धीर सोडू नका. याची वाच्यता तुम्ही होऊन कुठं करू नका. गोदावरी गड सोडण्याच्या गोष्टी करते असे आमच्या कानी आलं आहे. जे चूक होईल त्यानं तिच्याबद्दलच्या गैरसमजांना वाव मिळेल. स्वारींना यातील काहीच माहीत नाही. त्यांच्यासमोर जाऊन हे बोलण्यास कोणाचीही जीभ उचलत नाही. खुद्द आम्हालाही तो धीर येत नाही. सोयराबाई ठरवून थांबल्या. शहानिशा करून आम्हीच हे स्वारींच्या कानांवर घालू. सुन्न झालेले अण्णाजी निर्धाराने म्हणाले. खाली मान घालून येतो आम्ही म्हणत हटल्या पावलांनी मला बाहेर पडू लागले. बाडीतील आपल्या घरी परतलेल्या अण्णाजींनी प्रथम गोदावरीला जनानी दालनात बोलावून ठीक जबानीवर घेतले. तुझ्या युवराजांच्या गाठीभेटी झाल्या? पगडीचा लाल रंग अण्णाजींच्या डोळ्यात उतरला. गोदावरीने खाली घातलेली मान डोलावली. तिच्या डोळ्यांवाटे धारा सरसरू लागल्या. शरम नाही वाटत? अण्णाजी तिच्यावर जबानीची वीज ओढत कडाडले. माझं ऐकावं. मला भरल्या डोळ्यात जीव गोळा करून गोदावरी बोलायला गेली. चूप! गळ्यातल्या मंगळसूत्राची तरी लाज धरायची होतीस तू? खबरदार, या उंबऱ्याबाहेर कदम पडलं तर. तिच्याकडे बघणे असह्य झालेले अण्णाजी तरातरा दालनाबाहेर पडले. गदगदलेली गोदावरी गुदमरू लागली. दालनाच्या दगडी भिंतीवर तिने अहेव कपाळ 2-4दा असह्य कोंडीने आपटले. त्यावरचा टिळा विस्कटू लागला. नखशिखा दालनात बंदिस्त झाली. चांदणवेल काळ्या ढगांनी येरगटून गेली. रायगड जनानी मनसुब्यात दस्त झाला. आता गडावरच्या लोकांना गोदावरी दिसेनाशी झाली. युवराजांनीच तिला गडावरून हलवली आहे. आपला कसूर झाकण्यासाठी त्यांनी हे विपरीत केलं आहे. अशा विचित्र अफवा गडावर पसरल्या.
सोयराबाईचा चाकरनामा त्यासाठी पद्धतशीर खपू लागला. महाराणींच्या महाली अण्णाजींची येजा वाढली. गोंधळलेल्या अण्णाजींना काय करावे ते सुचत नव्हते. सोयराबाई गोदावरीला भरीला घालण्यासाठी मसलत नाना ढंगांनी त्यांच्या गळी उतरवू बघत होत्या. थोरल्या महाली आपल्या संबंधी काहीतरी प्राणघातक शिस्ते आहे याचा युवराजांना सुगावा लागला. त्यांनी आपले खबरगीर अण्णाजींच्या घराभोवती आणि थोरल्या महालावर पेरून टाकले. एकच एक विचार संभाजीराजांना स्वस्थ बसू देईना. आता बाई अण्णाजींच्या घरी राहणे धोक्याचे आहे. आमच्या वतीच्या दृष्टीनेही तिला कैचित पकडले जाणार आहे. तिला अण्णाजी आणि थोरला महाल यांपासून वेगळे केले पाहिजे. पण हे घडावे कसे? भरल्या घरातून एका विवाहित स्त्रीला ताब्यात घ्यावे कसे? बेचैन हैराण झालेले संभाजीराजे आपल्या महाली अस्वस्थ पाय फेर टाकीत होते. मध्येच थांबून दगडबंद छताकडे बघताना काही सुचेनासे झाले की धीर येण्यासाठी जगदंब जगदंब असे पुटपुटत होते. विचित्र कोंडीने महालात ते आणि ब्राह्मणवाडीत गोदावरी चखडली होती. कुठल्याही क्षणाला ही बाब छत्रपती महाराजांच्या कानी पडणार होती. मासाहेब सोयराबाई काय योजून अण्णाजींच्या भेटी घेत आहेत हे कळत नव्हते. ताण दाटत होता, पेच सुटत नव्हता. सोयराबाईंनी गोदावरीला वर्दी धाडून बोलावून घेतले होते. आता काय पिकणार? जगदंबात जाणली तर जाणू शकणार होती. धाकलं सरकार थोरल्या महालाकडची चंद्रा कुणबीन सुरनिसाच्या वाड्यावर गेलिया. वाड्यावरनं मेणा निघालाय. मेण्यात बसली आई बाई बाले किल्ल्याकडं थोरल्या महालात यायला निघालिया. खबरगिराने महालात येऊन पेश केलेली खबर ऐकताना युवराजांचे मन असंख्य शंकांनी ढवळून निघाले. जखमी वाघासारखे संभाजीराजे पाठीशी हात बांधून फेरे टाकू लागले. काही सुचत नव्हते. बाब अंदाजा पार चाललिया. त्यांना वाटले तडक उठावेनी मासाहेबांसमोर उभे राहून याचा जाब विचारावा. आलेला खबरगीर पुढच्या आज्ञेची वाट बघत खोळंबला याचीही त्यांना भान राहिले नाही. स्वतःशीच काहीतरी योजून बाहेर पडताना त्यांनी खबरगीराला आज्ञा केली, जा, थोरल्या महालाची मिळेल ती खबर टाकोटाकीनं आमच्या कानी पडली पाहिजे. गफलतीस माफी नाही. मुजरा टाकीत खबरगीर निघून गेला. निर्धारी बांधल्या मुद्रेने संभाजीराजे देवमहालाच्या रोखाने चालू लागले. त्यांना येताना बघून देवमहालाचा सरंजामी पोतराज कमरेत झुकून सामोरा आला. त्याच्याकडे ढुंकूनही न बघता कठोर जरबी आवाजात युवराज म्हणाले, आम्हास देवमहाली एकांती पाहिजे. आईस साकडे घालणे आहे, निघून जा. आखीवर हत्तीच्या सोंडेचा कल्पना नसता तडाखा बसताच माहुताची व्हावी तशी सुन्न आणि कठोर अशी धाकल्या सरकारांची मुद्रा बघून पोतराज चरकला. मुकाट बाहेर निघून गेला. खेचल्यासारखे दगडी पुतळ्यागत संभाजीराजे चालले. नंदादीपाच्या उजेडाचा भंडारा अंगभर फासून, डोळे विस्फारून अंगावर चालून आल्यासारख्या दिसणाऱ्या अष्टभुजा भवांच्या डोळ्यांशी त्यांचे निर्धारी सुन्न डोळे जोडले गेले. त्या जगज्जननीच्या सर्वसंहारक आगतेजी डोळ्यांचे त्यांना तिळभरही भय वाटले नाही. कसल्या तरी न कळणाऱ्या नात्याच्या अधिकाराने त्यांचे मन तिच्याशीच हट्टावर आले होते. तडक जाऊन तिचे आठी हात गदगदा हलवावेत, तिला विचारावे, एवढे अहोरात्र तुझ्या भोवती पाजळले पोत नाचत असताना तुला काहीच कसं नजरेला येत नाही? समोरच्या तुळजेचे रोखलेले डोळे त्यांना पालटताना दिसू लागले. क्षणात ते कमळ कळ्यांसारखे दिसू लागले. एक रोख अचल नजरेने संभाजीराजे धाकटे छत्रपती त्या डोळ्यांना निरखू लागले. आऊ साहेब! मनाच्या खोलवटातून एक अनावर उमाळा उसळून आला. जगदंबेचे त्रिकाल साक्षी डोळे त्यांना थोरल्या आऊसाहेबांच्या डोळ्यांसारखे दिसत होते. त्यांचे सुन्नपण विरघळू लागले. मनाची कवाडे खडाखड उघडू लागली. त्यांनी अदब सोडली तरी तुम्ही सोसणं सोडू नका. कुठून तरी राजे बोलाचे एक मोरपीस गरगरत त्यांच्या रोखाने आले. जिजाऊंच्या बोली भाषेत कावरे बावरे होत त्यांनी देवमहालभर मान फिरविली. पोत, पालखी, पलंग, परडी आईच्या सरंजामाच्या चारी बाजूंच्या वस्तूच जशा नाचत म्हणत होत्या. त्यांनी अदब सोडली तरी तुम्ही सोसणं सोडू नका. युवराजांचे राजसमन होलपटू लागले. सगळे अंतरंग गदगदून आले. आऊसाहेब, तुम्हीच पाहिजे होतात आज. कसं सोसावं, काय करावं तुम्हालाच विचारलं असतं. नाही, बाकी सारे सोसले असते आम्ही. हे ताकदी बाहेर आहे आऊसाहेब. त्यांचं समाधानच होणार नाही हे कळतं तर थोरल्या महालाच्या मासाहेबांच्या हाती पोत घेऊन आमचं शिवगंध आम्ही त्यावर धरून लावलं असतं. आऊ, आम्ही कैचीत फसलोय.
या जगदंबेच्या साक्षीनं सुचतंय तेच करणार आहोत. विश्वास ठेवा, तुमच्या पायाची आण आहे आम्हाला. आम्ही निधडेपणी जे करू ती आण स्मरूनच. संभाजीराजांनी डोळे मिटले. आता त्यांचे मन स्थिर शांत झाले होते. छातीचा भाता निश्चयी विश्वासाने तुडुंबला होता. त्यांनी तबकातील बेलफुलांची ओंजळ अष्टभुजेच्या चरणी वाहिली. परडीतील भंडाऱ्याची मूठ तिच्या उग्रमंगल रूपावर उधळली. मळवट भरून घेत तिला पाठ न दाखविता मागच्या पावलांनी झुकते होत ते देवमहाला बाहेर पडले. आता जे काही त्यांनी मनी बांधले होते त्याला गडावर कोणीच रोख देऊ शकत नव्हते. आपले कारभारी महादेव यमाजी यांना युवराजांनी बोलावून घेतले. त्यांना 2 सूचना केल्या. आमच्या हुजराती फौजेकडचे 10-12 शिलेबंद धारकरी जरोरीनं आमच्या समोर रुजू करा. हुशारीचे पटाईत आणि घोडाईत शिलके निवडून धाडा. तुम्ही खुद्द जातीनं गड उतरून पाचाडवाडीत एक जिनकसली घोडदळी तुकडी सिद्ध ठेवा. तुमच्या पाठीनच आम्ही गड उतरून येणार आहोत. महादेव यमाजी जी म्हणत झुकत युवराजांच्या महाला बाहेर पडले. एका खिदमतगाराने लोखंडी जाळीचे बख्तर तबकातून उचलून संभाजीराजांच्या पाठीशी होत त्यांच्या कसदार भरल्या अंगावर चढविले. दुसऱ्याने केसरी वाणाचा झगझगत्या जरीकामाचा जामा त्यावर बसविला. मनगटी पोहच्या आवळल्या. ढालीचा भक्कम थाळा युवराजांच्या पाठीला भिडवून तिचे वाद छातीशी करत संभाजीराजांच्या हाती दिले. त्या वादांची पक्की गाठ युवराजांनी छातीवर आवळली. कमरेला शेला कसला. डोकीचा सफेद जिरे टोप उतरून तबकात ठेवला. तबकातील केसरी टोप उचलून मस्तकी धारण करताना त्यांना हातातील सोनकडे मागे पुढे झाले. सरळ धोप जडशीळ तलवारीचे म्यान त्यांनी कमरेला आवळले. उंच गडकोटावर जन्मलेला तो साक्षात रुद्र सिद्ध झाला. येईल त्या वादळाला तोंड द्यायला उंचावर राहणाऱ्यांना केव्हाही वादळाला तोंड द्यायला सिद्धच असावे लागते. साज चढवून मोकळे झालेले खिदमतगार 4 पावले पाठीशी होत अदब धरून क्षणभर रेंगाळले. युवराज संभाजीराजांनी त्यांना जाण्याचा इशारा भरण्यासाठी हातपंजा उठविला. ते जायला निघाले. त्यातला एक पळभर अडखळला. त्याला आपल्या धाकल्या छत्रपतींना सांगावेसे वाटले. मळवटीच्या आईच्या भंडाऱ्याचा इस्कोट झाल्यागत दिसतोय. धाकलं धनी जरा दरपानाला दर्शान देऊन जावं जाताना, पण ते प्रत्यक्षात बोलण्याची त्याची छाती काही झाली नाही. एकटे एकटे संभाजीराजे विचारांची भिंगरी फोडायला चक्रा टाकू लागले. महादेव यमाजींनी पाठविलेल्या शिलेदार धारकऱ्यांची तुकडी मुजरा भरत पेश झाली. ते तगडे जवान बघताना युवराजांचा चेहरा उजळून निघाला. भागानगरपर्यंतच्या दौडीतले ते मर्दाने होते. बांधल्या शांत आवाजात संभाजीराजे त्यांना मनाचा हेतबेत सांगू लागले. धारकरी ते कान देऊन ऐकू लागले. थोरल्या महालावर देख ठेवणारा खबरगीर आला. खबर देत म्हणाला, महाल शाप बंदिस्त झालाय धनी. खबर उचलाय वाव नाही. काय करायचं मोर? क्षणभर संभाजीराजे स्तब्ध झाले. मग ठरवून म्हणाले, आता खबरीची गरज नाही. बाई बाहेर पडली की पापणी मिटायच्या आत आम्हाला वर्दी दे. रायगडवरून शांत होता. नगारखान्यावरचा जरीपटका मावळ्यावर लहरत होता. क्षण कुणालाही कल्पना येणार नाही अशा अज्ञाताची भलीभक्कम कवाडे फुलत होता. युवराजांचा मनसुबा कानी पडलेले त्यांचे निधडे हुकमाचे बंदे धारकरी बाहेर पडले. फुटकळ झाले. एक एक करत नगारखान्याच्या भव्य दरवाजाजवळ येऊन पांगून जागा धरून राहिले. तिकडे 7 महालांपैकी थोरल्या महालाच्या दरवाजातून संगमरवरी मूर्तीसारखी दिसणारी गोदावरी अण्णाजींच्या मागून बाहेर पडली. डागण्यात दिल्यावर होईल तशी तिची मुद्रा व्याकुळ दिसत होती. आपले निष्पाप मन ती ना अण्णाजींना ना राणीसाहेबांना पटवू शकली होती. तिला दोषी ठरवूनच अभयासाठी पाठीशी घालण्याचा थोरपणा फारा कौशल्याने सोयराबाईंनी केला होता. तिला आता महाराजांची परवानगी घेऊन अण्णाजी त्यांच्या भेटीला नेणार होते. ती काहीच बोलणार नव्हती. बोलणार होते अण्णाजी. ती फक्त मान डुलवणार होती. गोदावरीला मिळण्यात बसलेली बघून अण्णाजी फडाच्या रोखाने निघून गेले. मेणा नगारखान्याच्या रोखाने चालू लागला. त्याच्या हाताने अण्णाजींचे 2 धारकरी हाती नंग्या तेगी पेलत चालले. भोयांनी दुडकी चाल धरली. मेण्याची वर्दी मिळालेले संभाजीराजे आपल्या महाला बाहेर पडले. त्यांची मुद्रा ताठर कठोर होती. जसा त्यांच्या राजचर्येचा भासता पोतच तयार झाला होता. झडणाऱ्या मुजऱ्यांकडे त्यांचे ध्यान नव्हते. झपाझप चालत ते नगारखान्याच्या भव्य दरवाजाजवळ आले. त्यांची धारकरी माणसे त्यांना बघून कमरेत झुकली. रानचे तरस एकवट होतात तशी एकवट झाली. हातीचे थोपे मागे पुढे झुकवीत भोयांनी गोदावरीचा मेणा
नगारखान्याच्या दरवाजाबाहेर घेतला. मात्र चहूबाजूंनी त्याला संभाजीराजांच्या धारकऱ्यांचे भक्कम कडे पडले. हातपंजा उठवून इशारतीची आज्ञा देणाऱ्या साक्षात संभाजीराजांनाच सामने बघून भुई थांबले. मेणा थोप्यावर पेलता ठेवून त्यांनी अगोदर मुजरे भरले. मेण्याच्या पडदेबंद खिडकीजवळ होत धाकटे छत्रपती संभाजीराजे राजे पोलीस अधिकारी भाषेत म्हणाले, आम्ही युवराज बोलतो आहोत बाई. तुम्हाला आम्ही आमच्या ताब्यात घेतला आहे. तर भय बाळगू नका. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. आम्हास आमच्या थोरल्या आऊसाहेबांची आण आहे. अण्णाजींच्या धारकऱ्यांना तिकडे केव्हाच बगलेला काढण्यात आले होते. उठाव. त्या एकाच जरबी शब्दाने भोयांना घाम फुटला. थोपे अलग करून त्यांनी त्या जागी खांदे दिले. ज्या रोखाने युवराजांची तर्जनी उठली होती त्या आघाडी मनोऱ्याकडे मोहरा करून त्यांनी मुकाट दुडकी चाल धरली. बेभान संभाजीराजे आघाडीला झाले. नंग्या तेगीच्या वळ्यात चाललेला तो मेणा रायगडाची व्यापारपेठ उजव्या तर्फेला तशी सोडून मनोऱ्याकडे निघाला. भेटणारी चुकार माणसे मेण्यात बाले किल्ल्याकडची खाशी स्वारी असावी म्हणून त्याला मुजरे देऊ लागले. महादरवाजा मागे पडला. संभाजीराजांचे धारकरी भोयांना एकही पाऊल लटका पडू देत नव्हते. लहाना दरवाजा पार करून मेणा पाचाडात उतरला. वाडीच्या वेशीवरच ठाण झाला. महादेव पंतांनी सिद्ध ठेवलेले घोडाईतांचे पथक युवराजांची वाटच बघत होते. त्यांनी घोडी हारीने पुढे घेतली. त्यातल्या चुणेवाणाच्या एका घोड्याचे कायदे संभाजीराजांनी आपल्या हाती घेतले. जनावर मेण्याजवळ आणले. बाई, मेणा उतार व्हा. पडद्याकडे बघून युवराजांनी आज्ञा केली. म्यानातून धारी तलवार बाहेर पडावी तशी गोदावरी बाहेर आली. तिची मान वरच उठत नव्हती. तोफेचे भांडे फुटते तसे काळीच फुटून जाते की काय असे तिला वाटत होते. सारी जाण सुन्न झाली होती तिची. बैठक घ्या. घोड्याच्या रोखाने संभाजीराजांनी हात उठविला. अंगावर वीज पडल्यागत गोदावरी थरारली. हे तिला जमणारे नव्हते. कसे सांगावे तेही तिला कळेना. तिची अडचण लक्षात येताच संभाजीराजे घोटाळले. एवढ्या निर्धाराने पार पडलेल्या मनसुब्यावर पाणी पडणार म्हणून सरकले. लागलीच काही योजन त्यांनी मनोमन निर्णय घेतला. डोळ्यांचे पाते लवायच्या आत त्यांनी त्या चुनेवाणी घोड्यावर झेप घेतली. कायद्यांना झटका देताच ते उमदे जनावर उर उचलून पुढचे खूर अधांतरी करीत खिंकाळले. गोदावरीला वळसा घालून संभाजीराजांनी तिला घोड्याच्या उजव्या तर्फेला टाकली. तिच्या ध्यानीमनी नसता एका बलदंड भूत्याच्या निर्भाव हाताची पकड तिच्या कमरेभोवती पडली. दुसऱ्याच क्षणी ती संभाजीराजांच्या घोड्यावर खेचली गेली. जनावराला वरमी कळ यावी अशी टाच बसली. घोडा दौडू लागला. त्याचा माग धरून घोडाईतांचे पथक उधळले. धुळलोट उसळले. वादळी वाऱ्यालाही मागे टाकेल असा तो वेताळाचा नायक रायगडाचा रुद्र दौडू लागला. लिंगाणा किल्ल्याच्या रोखाने रायगडचा जोड किल्ला असलेल्या लिंगाण्याचा पायथा आला. बाईला लिंगाण्यावर आणण्यात आले. आपल्या इमानी धारकऱ्यांच्या चौकी पहाऱ्यात तिला एका कोठीत बंदिस्त ठेवून तिचा निरोप घेताना संभाजीराजांना भरून आले. तिच्या तोंडाकडे बघण्याचा धीर त्यांना झाला नाही. केवड्याच्या झळाळ पात्यासारखा दिसणाऱ्या तिच्या पायांच्या पंजावर नजर ठेवून ते म्हणाले, तुम्हाला इथं आणलं म्हणून आम्ही दिलगीर आहोत. आमच्यासाठी दुसरा इलाज बाकी राहिला नाही. तुम्ही आमच्या कैदी आहात. आमच्या महाराज साहेबांच्या समोर तुम्हाला आणि आम्हालाही उभे राहावे लागेल. तेव्हा आई जगदंबा आणि जगदीश्वर कौल देईल तसे करा. कोणाच्याही भीड भरीला तुम्ही बळी पडणार नाही असा आमचा विश्वास आहे. आम्ही युवराज आहोत तरीही आमच्या हातून तुमची ही जनानी कैदी घडली यासाठी तुमचे शरमिंदे आहोत. शक्य झाल्यास त्यासाठी आम्हाला माफ करा. येतो आम्ही. जे समजून केले त्यासाठी खंत पश्चाताप करण्याचे कारण नाही असे ठाम ठरवूनच युवराज संभाजीराजे लिंगाणा उतरू लागले. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.